गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पेण शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। शहरातील आंबेडकर चौक येथे सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। उपस्थितांनी बाबासाहेबांच्या अर्धपुतल्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। पेणमधील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही आंबेडकर चौकात हजेरी लावत बाबासाहेबांना अभिवादन केले। भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार धैर्यशील पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले। तसेच पेण नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सौ प्रीतम पाटील व मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी अर्धपुतल्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली। यावेळी नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती स्मिता पेंडकर, कलावती पाटील, अफरीन अखवारे, आनंद जाधव, नगरसेविका संगीता लाड, सुशीला ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, नगरसेवक भूषण कडू, नगरसेवक कृष्णा भोईर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक अभिराज कडू, उद्योजक राजू पिचिका यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान पेण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर भारतीय जनता पक्ष पार्टी कार्यालयात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाकडून त्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व मंडळी जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी राजांच्या प्रेरणेतून देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला मिळालेलं स्वातंत्र्य सर्वसामान्य लोकांना देखील त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचावं याच्याकरता संविधान लिहिण्यात आलं आणि त्या संविधानाचे उद्गाते, त्या संविधानाचे प्रमुख, त्या संविधानाचे घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी काम केलं। घटनेच्या एकंदर चौकटीमध्ये असणाऱ्या तरतुदींमुळे सर्व भारतातल्या लोकांना समान अधिकार या ठिकाणी मिळाला। जल, जंगल, जमीन आणि देशाची इतर संसाधनं याच्यावरती श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाचा जेवढा अधिकार आहे तेवढाच गरीबातल्या गरीब कष्टकऱ्याचा सुद्धा अधिकार आहे, हा अर्थ या घटनेनं या ठिकाणी दिला। त्यामुळे 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं घटनेच्या निमित्तानं संविधानाच्या निमित्तानं 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं सर्वसामान्यांपर्यंत हे स्वातंत्र्य समान हिश्शानं या ठिकाणी पोहोचलं। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन देतो आणि त्यांच्या सांगितलेल्या वाटेवरून चालण्याची या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी संकल्प करतो। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।